नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अमरावतीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका तासाला 200 रुपये घेऊन तरुणींना खाजगी कॅबिन देणाऱ्या कॅफेवर पोलिसांनी कारवाई केली. कॅफेमध्ये दामिनी पथकानं छापा टाकून 13 तरुणींना आक्षेपार्ह अवस्थेत ताब्यात घेतलं. पाहुयात हे प्रकरण नेमकं काय आहे. देशभरात आता प्रमुख शहरांपासून ते गावागावांमध्ये कॅफे कल्चर चांगलंच वाढलंय. काम करण्यासाठी, मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी तरुणाई कॅफे निवडते. मात्र अमरावतीमध्ये काही कॅफे हे अंबड शौकीनांचा अड्डा झाल्याचं समोर येतंय. अमरावती शहरात राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही कॅफेजमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी दामिनी पथकाच्या मदतीनं राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील बर्गर लँड्स, फ्युजन बाईट कॅफे आणि छत्री तलाव परिसरातील निर्जन स्थळी धाडी टाकल्या. या कारवाईत दामिनी पथकानं 13 युवक युवतींना ताब्यात घेतलं. त्यावेळी 13 युवक युवती आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे या कॅफेमध्ये बसण्यासाठी तासाला 200 रुपये आकारले जात असल्याचंही समोर आले. त्यासाठी जोडप्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असून कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याची धक्कादायक बाब आता पुढे आली. या कॅफेत तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्यामुळे या प्रकरणी अमरावती शहर पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कारवाई करत त्यांना त्यांच्या पालकाच्या स्वाधीन करण्यात आले. अमरावतीच्या राजापुरी भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमी युगुलांसाठी खास तयार करण्यात आलेलं हे कॅफे चालू होतं. या कॅफेमध्ये काही केबिन्स तयार करण्यात आले होते. एका तासासाठी केवळ 200 रुपये भाडं घेऊन या केबिन्स मध्ये बसण्यात येत होतं. अनेकदा मीटिंगसाठी किंवा नॉर्मल कॅज्युअल गप्पा मारण्यासाठी, भेटण्यासाठी अशी कारणं देऊन या केबिन मध्ये तासनतास प्रेमी युगुलं बसत होती. ज्यावेळी या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी सुद्धा या ठिकाणी 13 प्रेमी युगुलं आढळून आली. त्यामुळेच आता या प्रकरणातील कॅफेचे जे मालक वगैरे आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे. मात्र केवळ कारवाई करणं पुरेसं नाहीये. अमरावती सारख्या शहरात जर अशी एखादी घटना घडू शकते तर इतर शहरांमध्ये सुद्धा असं घडत असू शकतं. त्यामुळे या अनुषंगाने पोलीस प्रशासन असेल किंवा तिथल्या प्रशासनाने आणि त्याचबरोबर पालकांनी सुद्धा सजग राहणं गरजेचं आहे. आपली मुलं बाहेर गेल्यावर काय करतात, कुठे जातात हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने बाहेर जिथे फक्त कॅफे लिहिलंय ते खरंच आतमध्ये जाऊन कॅफेच आहेत की आणखी काही आहेत याचा सुद्धा तपास घेणं तितकंच गरजेचं झालंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.